खेड वार्तामध्ये आपले हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोकणी रानमेव्याचा आनंद लुटून चाकरमानी निघाले परतीच्या प्रवासाला। खाडीपट्ट्यातील वीज ग्राहकांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना शॉक। कुवारसाई येथील बंद घराला आग। खेड रेल्वे स्थानकावर प्रशासनाचे मॉक ड्रिल आणि खेड शहर आणि ग्रामीण भागात आता हत्यारबंद पोलिसांची गस्त। आता पाहूया सविस्तर वृत्त। लग्न कार्य आणि उन्हाळी सुट्टी उपभोगण्यासाठी आपल्या कुटुंबासह गावाला आलेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला असल्याने रेल्वे स्थानक आणि एसटी स्थानकावर प्रवाशांची गर्दी होऊ लागली आहे। परतीचा प्रवास सुखदायक व्हावा यासाठी चाकरमान्यांनी 1 महिना आधीपासूनच जादा गाड्यांचे आरक्षण केले होते। मुंबई, पुणे, ठाणे, नालासोपारा, बोरिवली या मार्गावर खेड आगारातून विशेष गाड्या सोडण्यात आल्या होत्या। महाराष्ट्र शासनाने यावर्षी सुरू केलेल्या शिवशाही बसमुळे चाकरमान्याचा परतीचा प्रवास आणखीनच सुखद झाला आहे। उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांना परतीच्या प्रवासादरम्यान त्रास होऊ नये, त्याचा कुटुंबासह प्रवास सुखर व्हावा यासाठी एसटी महामंडळाने मुंबई, पुणे, बोरिवली, ठाणे, भांडूप या मार्गावर जादा गाड्या सोडण्यास सुरुवात केली आहे। खेड एसटी आगारातून या मार्गावर जादा गाड्या धावत आहेत। महामंडळाने जादा गाड्यांची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे परतीच्या प्रवासाला प्रचंड गर्दी असली तरी प्रवास सुकर झाला असल्याने प्रवाशातून समाधान व्यक्त होत आहे। खेड तालुक्यातील खाडीपट्टा परिसरातील वीज पुरवठा गेले 2 दिवस बंद असल्याने संतापलेल्या वीज ग्राहकांनी सोमवारी रात्री महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला। यावेळी थातुरमातुर उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्यांना वीज ग्राहकांनी चांगलेच खडेबोल सुनावले। आत्ताच्या आत्ता खाडीपट्ट्यातील वीज पुरवठा सुरळीत करा, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, नाहीतर जे काही होईल त्याची जबाबदारी महावितरणची राहील, अशी तंबी यावेळी देण्यात आली। शनिवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह खेडमध्ये झालेल्या मुसळधार पावसादरम्यान खाडीपट्टा परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला। महावितरणने खंडित झालेल्या वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत करणे आवश्यक होते, मात्र 2 दिवस उलटले तरी खाडीपट्टा परिसरातील मुमके, शिरशी, कोरेगाव, सवणस, नांदगाव, पन्हाजे, बहिरवली या गावातील वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने येथील वीज ग्राहकांच्या संतापाचा कडेलोट झाला। सध्या मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू असल्याने या काळात घरातील फ्रीजमध्ये मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ ठेवले जातात। त्याशिवाय दिवसभराचा उपवास सोडताना मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते। मात्र गेले 2 दिवस या परिसरात वीजच गायब असल्याने फ्रीजमध्ये ठेवलेले खाद्यपदार्थ खराब झालेत, तर नळपाणी योजना बंद असल्याने घरातील आणि प्रार्थना स्थळांमधील पाण्याच्या टाक्या कोरड्या झाल्यात। खंडित झालेला वीज पुरवठा जोपर्यंत सुरळीत होत नाही तोपर्यंत महावितरण कार्यालयाच्या समोरून आम्ही उठणार नाही, असा पवित्रा वीज ग्राहकांनी घेतला असल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगला शॉक बसलाय। खेड शहरातील कुवारसाई येथील एका बंद घराला आज सकाळी अचानक आग लागली। नगरपालिका अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला। दापोली पंचायत समिती कार्यालयात कार्यरत असलेले सुयोग जाधव हे सकाळी नेहमीप्रमाणे कामावर गेले। त्यांची आई बाहेर गेल्याने घर बंदच होते। सुयोगच्या शेजारच्या घरी असणाऱ्या त्यांच्या आत्याला घरातून धूर येत असल्याचे निदर्शनास येताच तिने आरडाओरडा केला। आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ त्या ठिकाणी धाव घेतली। कुणीतरी सुयोग यांनाही भ्रमणध्वनीवर संपर्क साधून आगीबाबत माहिती दिली। अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले। काही वेळातच घटनास्थळी जाऊन अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली। या दुर्घटनेत जाधव यांच्या घराचा काही भाग जळल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले। आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र कळू शकले नाही। खेड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत। अचानक नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्याचा कशा प्रकारे सामना करायचा याचे प्रात्यक्षिक आज खेड रेल्वे स्थानकावर करण्यात आले। रेल्वे स्थानकावर बॉम्ब सदृश वस्तू आढळल्याचा फोन खेड पोलिसांना आला आणि खेड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। स्थानकाला अचानक पडलेल्या पोलिसांच्या वेढ्यामुळे स्थानकावरील प्रवासी गांगरून गेले। नेमकं काय झालं असावं हा अंदाज प्रवाशांना नसल्याने प्रवासी कमालीचे धपकून गेले। पोलिसांनी स्थानकावर पेरण्यात आलेला बॉम्ब शोधून काढल्यावर प्रवाशांचे चेहरे पाहण्यासारखे झाले। मात्र स्थानकावर सापडलेला बॉम्ब खराखुरा नव्हता, तर अशा प्रकारची परिस्थिती उद्भवली तर प्रशासकीय यंत्रणा कशा प्रकारे काम करते याचे ते प्रात्यक्षिक होते हे कळल्यावर हबकलेल्या प्रवाशांचा जीव भांड्यात पडला। खेड शहर आणि आजूबाजूच्या परिसरात होणाऱ्या चोऱ्या, एटीएम मशीन्स फोडण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी खेड पोलिसांनी रात्रीच्या गस्तीत वाढ केली आहे। 12 हत्यारबंद पोलीस आता रात्रभर शहर आणि परिसरात खडात पहारा देणार आहेत। ग्रामीण भागात होणाऱ्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आता ग्रामीण भागातही रात्रभर गस्त घालणार आहेत। यासाठी त्यांना एक जीप उपलब्ध करून देण्यात आली आहे। 12 हत्यारी पोलीस खेड शहरासह ग्रामीण भागातही रात्रभर गस्त घालून भुरट्या चोऱ्या करणाऱ्या
चोरट्यांना जेरबंद करण्याचा प्रयत्न करणार आहेत। खेड पोलीस स्थानकचे पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे। खेड शहर आणि परिसरात होणाऱ्या भुरट्या चोरांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी घेतलेल्या या भूमिकेचे कौतुक होते। कोकण पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेने ठाण्याचे महापौर संजय मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे। या निवडणुकीची जबाबदारी युवा सेना कोअर कमिटी राज्य कार्यकारिणी सदस्य योगेश कदम यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। 2 महिन्यांपूर्वी सिनेट निवडणुकीत सेनेने वर्चस्व मिळवले होते। या विजयात योगेश कदम आणि सिद्धेश कदम यांचा सिंहाचा वाटा होता। त्यामुळेच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची जबाबदारी योगेश कदमांकडे सोपवली आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी सेनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळही फुटला असून शिवसेनेने आत्तापासूनच कंबर कसली असून सेनेचा उमेदवार निवडून आणण्याची प्रतिज्ञा करत कार्यकर्ते प्रचाराच्या कामाला लागलेत। तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दिनांक 5 जून 2018 रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला। सद्य परिस्थितीत पर्यावरणाचे संतुलन राखणे खूप गरजेचे आहे असे शिक्षक काजारी यांनी सांगितले। तर सौ वैद्य यांनी मुलांना वृक्ष लागवडीचे महत्त्व समजावून सांगितले। यानंतर सर्व मुलांसह शाळेच्या परिसरात संस्थेचे संस्थापक सुयश पाष्टे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष वडके, प्रशालेचे प्राचार्य पाटील, कॉलेजचे प्राचार्य घोसाळकर, पर्यवेक्षक अलीसर, क्रीडा शिक्षक सुनील शिंदे यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली। या जागतिक पर्यावरणाचे औचित्य साधून इको क्लब अंतर्गत सीड बँक प्रोजेक्टचे उद्घाटन करण्यात आले। या प्रकल्पाअंतर्गत आपण जी फळे घरी खातो त्या फळांच्या बिया फेकून न देता त्या विद्यार्थी, पालक आणि कर्मचारी यांच्यामार्फत या प्रकल्पाअंतर्गत जमा करण्यात येणार आहेत। या जमा झालेल्या बिया एका दत्तक गावामध्ये जाऊन रुजवण्यात येणार असून त्याचे पुढे संवर्धन करून त्यांची वाढ करण्यात येणार आहे। असा हा नाविन्यपूर्ण प्रकल्प इको क्लब अंतर्गत राबवण्यात येणार असून त्याची परिपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे। उपस्थितांचे आभार सावंत यांनी मानले असून सूत्रसंचालन श्रीमती माटे यांनी केले। वार्षिक पोलीस कल्याण सप्ताहाच्या अनुषंगाने दिनांक 5 जून 2018 रोजी खेड पोलीस ठाण्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रमात स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर यांनी उपस्थित राहून वेगवेगळ्या गुंतवणूक, कर्ज आणि नवीन योजनांबाबत माहिती सांगितली। तसेच डॉक्टर आतिफ मोहिमतुले यांनी आरोग्यविषयक आणि ध्येय फाउंडेशनचे अध्यक्ष नंदेश खेडेकर यांनी सामाजिक बांधिलकी या विषयावर माहिती दिली। या प्रसंगी खेडचे पोलीस निरीक्षक गंभीर साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक लाड, सौ शिंदे मॅडम, सर्व अधिकारी कर्मचारी, सीआरपी प्लाटून, डॉग स्क्वॉडचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांना प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन करत त्या दृष्टीने सर्वतोपरी उपाययोजना राबवत ठाण्यातील बेडेकर रुग्णालयाने 1.5 वर्षापूर्वीच प्लास्टिक वापरणे बंद केले होते। आता या दिशेने एक पाऊल पुढे टाकत या रुग्णालयाचे जागतिक पर्यावरणाचे औचित्य साधून प्लास्टिक वापरामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू केलेत। ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण कक्षातर्फे आयोजित प्रदर्शनात रुग्णालयाने हा अनोखा पायंडा पाडला आहे। त्यामुळे सुजाण नागरिकांनीच प्लास्टिकच्या वापरावर स्वतःहून निर्बंध आणल्यास ही प्लास्टिक बंदी प्रत्यक्षात येऊ शकते हेच पुन्हा अधोरेखित होत आहे। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोकणी रानमेव्याचा आनंद लुटून चाकरमानी निघाले परतीच्या प्रवासाला। खाडीपट्ट्यातील वीज ग्राहकांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना शॉक। कुवारसई येथील बंद घराला आग। खेड रेल्वे स्थानकावर प्रशासनाचे मॉकड्रिल आणि खेड शहर आणि ग्रामीण भागात आता हत्यारबंद पोलिसांची गस्ती। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। धन्यवाद।